यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे। छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली। आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे। ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते, याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढे तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत। त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला। गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे। ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे। यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे। केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही, तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते। त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला। पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे। त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ उडुबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे। या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीने लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे। आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे। आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे। महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्यातल्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे। याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे। महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे। यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो। शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी
महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते। आणि इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आमचे सहकारी आशिष शेलारजी, आमदार शरददादा सोनावणे, माजी आमदार अतुल बेनके, विजय घोगरे, आपले सिने अभिनेते रितेश देशमुखजी, आशाताई भुसके, सुनील फुलारी, जितेंद्र दुडी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तमाम शिवभक्त बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते। त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानात वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे।